काही माझी पेन्शन चालू आहे त्याच्यातून करतो आणि घर खर्चामधून थोडेफार ॲडजस्ट करून हे काम चालू आहे माझं. मी सत्यवान रखुमाजी गरंडे आर्मीमधून रिटायर आहे. 2021ला रिटायर झाल्यानंतर मला एक ही कल्पना आली होती की गावासाठी काहीतरी करावं. मग 2 वर्ष पाण्याची टंचाई बघून मी एक निर्णय घेतला हा की आपण गावाला पाणी फ्री द्यावं. आणि ह्या वर्षी मी हे टँकर आणि ट्रॅक्टर घेऊन मी आता गावाला पूर्ण पाणी फ्रीमध्ये देतोय. साधारण दिवसातून एक 6 टँकर जातात माझे आणि याचा खर्चाला म्हणलं तरी ₹250 पर टँकरच्या मापाने ₹1500 जातात माझे रोज. का पाणी देऊ वाटले? काय कारण? असं म्हणजे मी आर्मीमध्ये असल्यामुळं मला सेवा करायची पहिलीच इच्छा आहे आणि रिटायर झाल्यानंतर मला गावाची सेवा करायची इच्छा झाली. त्याच्यामुळं ही कल्पना आली, चांगली आहे कल्पना, लोकांनाही मी माझं काम चांगलं आहे वाटतंय, त्याच्यामुळं देऊ वाटलं मला. आता पाणी स्वतःच्या विहिरीचं आहे की? नाही, दुसऱ्याकडून मी विकत घेतोय पर टँकर ₹250 आणि गावामध्ये फ्रीमध्ये देतो सगळ्यांना. खर्च मग कसं नियोजन केलं? नियोजन माझा छोटा मोठा व्यवसाय आहे, त्याच्यातून काय थोडे पैसे होते, काही माझी पेन्शन चालू आहे त्याच्यातून करतो आणि घर खर्चामधून थोडेफार ॲडजस्ट करून हे काम चालू आहे माझं.